महायुतीतील मतभेद आणि महाविकास आघाडीने तयार केलेले आव्हान यामुळे सांगली सातारा विधान परिषदेत निवडणुकीतील लढाई ही अटीतटीची होईल असं वाटत असताना भाजपच्या धैर्यशील कदम यांनी तब्बल 301 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे। या निकालाने गेल्या काही निवडणुकीत सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रावर पकड मिळवलेल्या महायुती आणि त्यातही भाजपने आपली मांड आणखी घट्ट केली आहे। तर आत्मविश्वास हरवलेल्या विरोधी पक्षाच्या वाट्याला आणखी एक पराभव आला आहे। आता त्यांना त्यांचे कार्यकर्ते तरी पुढे टिकवता येतील का हा उत्सुकतेचा भाग ठरणार आहे। पाहायला गेलं तर सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली। संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीने तगडा उमेदवार देऊन आव्हान उभं केलं होतं, परंतु कालच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सहज विजय मिळवला। परंतु महायुतीचे 100हून अधिक मतं फुटली आहे। तब्बल 5 मंत्र्यांनी फिल्डिंग लावूनही महायुतीचे 100 मते का फुटली? महायुतीमध्ये कोण नाराज आहेत का? भाजपने ऐनवेळी कसा गेम फिरवला? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सांगली सातारा विधान परिषदेसाठी महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम तर महाविकास आघाडीकडून अभयसिंग जगताप हे निवडणूक रिंगणात होते। या लढाईसाठी महायुतीचे सुरुवातीपासून वर्चस्व होतं। कागदावर महायुतीच्या तीनही पक्षांचे मिळून संख्याबळ हे सहज बहुमताचं होतं। मात्र सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीपासून महायुतीमधील भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी या घटक पक्षांमध्ये विसंवाद तयार झालेला होता। हा विसंवाद आणि महाविकास आघाडीसह स्थानिक आघाडीच्या मतांच्या जीवावर ही लढाई अटीतटी होईल अशी चर्चा होती। दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ 646 होतं, तर महाविकास आघाडीचे मत 195 होती। स्थानिक आघाडी अपक्ष असे 54 अन्य मतदार होते। महायुतीची कागदावरील मते जरी बहुसंख्य असली तरी त्यातील मोठ्या संख्येने मतं ही आघाडीच्या उमेदवारास मिळतील असा अंदाज बांधला जात होता। मतदान गुप्त पद्धतीने असल्याने या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात होता। मात्र प्रत्यक्षात तसं न होता कदम यांना 593 मते मिळाली, तर आघाडीचे जगताप यांना 292 मते मिळाली। यामुळे महायुतीची बहुसंख्य मते शाबूत ठेवण्यात भाजप आणि कदम यशस्वी झाले असल्याचं चित्र दिसत आहे। या निकालानंतर जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आणखी वाढणार हे उघड झालंय। त्यांनी धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती। पक्षांतर्गत मोठी स्पर्धा असतानाही त्यांनी दिल्ली मुंबई पातळीवर आपली शक्ती लावत त्यांना उमेदवारी मिळवून देतानाच विजय करण्यामध्येही मोठी जबाबदारी पार पडली। त्यांच्याशिवाय मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांचेही मोठे योगदान राहिले आहे। दरम्यान या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरू शकेल असं वाटणारा महायुतीतील विसंवाद दूर करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। निवडणुकीपूर्वी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी महायुती एकत्रित ठेवण्याचे आदेश दिले होते। याआधी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष झाला होता। राष्ट्रवादी शिवसेना यांनी एकत्र येऊन अध्यक्षपद मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटी मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचा अध्यक्ष करून दाखवला होता। त्यामुळे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे नाराज झाले होते। झेडपीचा बदला घेण्याची संधी असल्याची गळ काही झेडपी सदस्यांनी दोन्ही मंत्र्यांना घातली होती। त्यामुळे वेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता होती। विशेष म्हणजे देसाई, मकरंद पाटील हे महायुतीचे उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गैरहजर राहिले होते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप हे तगडे उमेदवार होते। त्यांनी राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेतील नाराज सदस्यांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखली होती। परंतु शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मंत्र्यांना महायुतीच्या उमेदवारांची कामं करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी महायुतीचं काम सुरू केलं होतं। त्यांच्या या बैठकीनंतर महायुतीतील संभाव्य बंडाळी मोठ्या प्रमाणात कमी होत भाजप उमेदवारास मतं मिळाली असल्याचं मानलं जात आहे। यामुळेच पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी माझा विजय निश्चित होता, मात्र मुख्यमंत्र्यांकडून महायुतीतील घटक पक्षांनी केलेल्या चर्चेनंतर माझी मतं घटल्याचं म्हटलंय। दरम्यान संख्याबळ कमी असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार जगताप यांनी 292 मतं मिळवून सत्ताधाऱ्यांना लढत दिली। जयंत पाटील, विश्वजित कदम, शशिकांत शिंदे आणि विशाल पाटील या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती। महायुतीतील संभाव्य बंडाळीमुळे विजयी होण्याचे त्यांचे मनसुबे मात्र ती न झाल्याचे भंगले। या निकालाने गेल्या काही निवडणुकीत भाजपचे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रावर पकड मिळवलेल्या महायुती आणि त्यातही भाजपने आपली मांड आणखी घट्ट केली आहे। तर आत्मविश्वास हरवलेल्या विरोधी पक्षाची अवस्था आणखी केविलवाणी झाली आहे। आता या विरोधी पक्षाची आगामी वाटचाल यातून कशी होणार हे पाहणं आता उत्सुकतेचा भाग ठरणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।